इथे वानगावमध्ये एका प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर भरपूर शेतकऱ्यांची जी म्हणजे प्रॉब्लेम आहे की जसे सकाटा ही व्हरायटी आहे, तर 2.5 ते 3 महिन्यानंतर तिला फ्लावरिंग लागते, बरोबर आहे. आणि भरपूर लोकांना काय होतं, ज्या लोकांनी अशी म्हणजे समजा जानेवारीमध्ये लावलेली आहे समजा सकाटा, तर आता जानेवारीमध्ये लावल्यानंतर ती मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एंडिंगपर्यंत काय होते, ती एक थोडी चांगल्या स्टार्टिंगला सुरुवात होते, म्हणजे फळ यायला सुरुवात होते. पण आता हे 3 महिने 2.5 महिने तिला सांभाळायचं बोलल्यानंतर ते जरा कठीण जाऊ राहिलं. तर मग एक्झॅक्टली सकाटा ही व्हरायटी तर आपण कोणत्या महिन्यामध्ये लावली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं राहील. आणि ही 2.5 महिने का घेते याची पण कारणं आहेत, लक्षात घ्या तुम्ही. त्याची कारणं कोणती आहेत? तर 2.5 महिने ते झाडच डेव्हलप व्हायला जातं. तर का जातं, तर याची कारणं ही थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय. बा आता इथं या, आता इथे इथेच बाजूला एक प्लॉट आहे समजा, हा इथे दाखवा, हा गौरीचा प्लॉट आहे इथे बघा, बरोबर आहे की नाही. हाईट जास्तीत जास्त किती वाढलेली आहे, लई तर लई इथे तुम्हाला 3.5 फूट 4 फूट लई तर जास्तीत जास्त. आता इकडे सकाटा, इकडे दाखवा इकडे, बरोबर आहे. हे बा ही एक सकाट आहे. आता हिची हाईट जास्त आहे, तुम्ही जर विचार केला तर हे बा आता जवळजवळ माझी 5.5-6 फूट हाईट आहे, ही 5 फूट 5.5 फुटापर्यंत गेलेली आहे. आता हिची सगळ्यात मेन गोष्ट काय माहितीये का, इथं हे दाखवा, हिची जी स्टिक आहे, म्हणजे हे बा ही जी स्टिक आहे झाडाचा, हा आपण बोलतो जे फांदी ही बनण्यासाठी, ही स्टिक बनण्यासाठी ही भरपूर वेळ घेतो. या बाई इथे दाखवतो तुम्ही, हे बाई बरोबर आहे. आता मिरची भरपूर लागलेली आहे, तुम्ही बघू शकता समजा. पण हे झाड म्हणजे 2.5 महिन्यापर्यंत काय होतं, फक्त या झाडाचे ना, हे खोड जे आहे, या खोडाचीच वाढ जी आहे ती भक्कम होते अगोदर, ठीक आहे. तर खोडाचीच ही वाढ जी आहे ना ती जास्त होते. आता ही खोडाची वाढ वाढ होते, भक्कम होते. आणि म्हणून आता झाडाची पण तुम्ही जर एरिया जर पाहिला तर बघा तुम्ही, जवळजवळ हा 5 फुटापर्यंत अंतर जे आहे हे त्यांनी कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, म्हणून याला 2.5 ते 3 महिने काय होतं, 2.5 महिने तरी याला डेव्हलप व्हायला लागतात. आणि त्याच्यानंतर मग हे काय करतं, प्रोडक्शन द्यायला सुरुवात करतं. तोपर्यंत तो पूर्ण झाडाची डेव्हलप करतं. आणि याच्यानंतर काय होतं, कारण याच्या जेवढ्या ब्रँचेस आहे, इथं दाखवा, हे बघा, या ब्रँचेस जे आहे ना ह्या डेव्हलप होतात. या ब्रँचेस जसं डेव्हलप वगैरे होणार ना, आता हे अँगल निघतायत समजा, तर तसं काय होतं, त्याला मिरचीला सुरुवात होते. आता इथे बघा, या अँगलला सुरुवात झाली समजा उदाहरण, तर इथे मिरची आली. आता या झाडालाच बघा तुम्ही किती ठिकाणी मिरची पहा. हे जे अँगल जसे जसे डेव्हलप होतात तशी ही मिरची काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. इथे बघा सेम तसंच आहे. मग भरपूर प्रोडक्शन नंतर भरपूर लागतं. तर मग इथे तुम्ही बघा, सेम तुम्हाला तसंच दिसेल. मिरची भरपूर लागलेली आहे. हे अँगल जेवढे तयार होतील ना, त्याच्यानंतर त्याला मिरची काय होते, लागायला सुरुवात होते. तर हे एवढं वेळ घेण्याचं कारण काय, का झाड पहिलं त्याची जी स्थिती आहे ती बनवून घेतं आणि नंतर मग प्रोडक्शनला सुरुवात करतं. पण प्रोडक्शनला जर सुरुवात झाली तर जास्तीत जास्त तुम्हाला प्रोडक्शन भेटेल. आता ही लागवड लावायची जर बोललो आपण, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कधी लावावी, तर ही जर तुमची ऑक्टोबर महिन्यामध्ये, म्हणजे तुम्ही आता लक्ष द्या इकडे, ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही ही लागवड जर केली, फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये मला असं वाटतं का जवळजवळ 10 तोडे तुमचे होणार आहे, कमीत कमी 10 तोडे. आणि ह्या 10 तोड्यामध्ये 1 एकरी जर हिशोब जर आपण जर केला, तर जवळजवळ 3 टन कमीत कमी एका तोड्याला तुमची 100% निघणार. तर तुम्ही विचार करा, 10 तोड्यामध्ये तुमची जबरदस्त प्रोडक्शन निघणार. 40 रुपये 50 रुपये जरी रेट जरी असेल तर 100% तुम्ही प्रॉफिटेबल मध्ये राहणार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या. तर हीच गोष्ट, आता बघा इकडे हीच तुम्हाला व्हरायटी, इथं भरपूर मिरची लागलेली, तुम्ही बघा सकाटात आहे, हे बघा भरपूर मिरची भरपूर आहे. पूर्ण फांद्या ज्या आहेत ना त्या वाकून जातात. हे बघ दाखवतो, हे बघ ही जी फांदी आहे म्हणजे पाम जे कमी आहे. हे बघा आता ही जी मिरची आहे भरपूर आहे या ठिकाणी, बघा पूर्ण सकाटाचाच प्लॉट आहे. आता इथे बघा ही मिरची भरपूर लागलेली आहे बघा. हे बघा आता हे बघा, म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन भरपूर देणार. हे बघा प्रोडक्शन भरपूर देणार तुम्हाला. हे बघा आता इथे पण तुम्ही जर विचार जर केला, हे बघा ही पण मिरची भरपूर लागलेली आहे, ही सकाटा. हे बघा दिसेल तुम्हाला, इथेच आहे गौरीचा पण प्लॉट आहे. इथे पण बघा हिला पण भरपूर लागलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हिची हाईट जी आहे ना, हाईट एकदम म्हणजे कमी आहे. आता हे बघा, आता हिला पण भरपूर
हे बा याचं पण प्रोडक्शन पहा तुम्ही किती आहे, लक्षात घ्या. तर हे पण माझं म्हणणं काय, आता ही सकाट आहे, ही सकाटाची हाईट पाहते ते किती आहे. हे बा दिसतंय तुम्हाला पूर्ण. तर तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्यामध्ये म्हणजे जर आपण ही ऑक्टोबरमध्ये महिन्यामध्ये लावली तर तुम्हाला जानेवारीपासून फुल प्रोडक्शन असेल. 3 महिन्यामध्ये तुम्ही 10 तोडे कारण भरपूर उत्पादन म्हणजे काढू शकता.